तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 2025ची भीमथडी यात्रा। हा एक व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला भीमथडीची संपूर्ण माहिती मिळेल। या भीमथडीमध्ये 4 वेगवेगळे दालन केले होते, त्याचा संपूर्ण व्हिडिओ हा आहे। त्यामध्ये असे सिलेक्ट दालन असेल, फूड कोर्ट असेल किंवा बचत गटाच्या महिलांनी सादर केलेले त्यांचे वेगवेगळे शॉपिंगचे ऑप्शन असतील आणि याच दालनामध्ये फेमस असलेलं 1.5 लाखाची साडी पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर आपण तिकीट घेतलं आहे, 60 रुपये तिकीट आहे आणि हे मेन एंट्री गेट आहे। तर चला जाऊया। पॉवर बँक मला तर मित्रांनो, आतमध्ये आपण आलो आहोत आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता एका जुन्या गावात आल्यासारखं असं वाटतंय। तर आणि आतमध्ये एक नर्सरी टाईप बनवलेला आहे आणि इथे एक फाउंटेन आहे सेंटरमध्ये। त्याच्या समोर आय लव भीमथडी सेल्फी पॉईंट या फोटो पॉईंट म्हणू शकता। आणि एंट्रीमध्ये आतमध्ये आल्या आल्या तुम्हाला इथे एक तुळशी दिसेल। तर मित्रांनो, तुम्हाला असे छोटे छोटे हॉल्स दिसतील, त्यामध्ये बलुतेदार प्रणाली लावली आहे। जसे की तुम्ही ते चार्ट पाहू शकता बलुतेदार प्रणालीचं। आता फर्स्ट ह्या इथं चांबारची बलुतेदार पद्धती, त्याच्यानंतर इथं महार तुम्ही वाचू शकता। आणि इथं आहे दर्जे आणि हे सर्व रांगोळी काढली आहे। वेगवेगळ्या जे जाती आहेत किंवा जे बलुतेदार पद्धती आहे ते इथं लावलेली आहे, तुम्ही पाहू शकता। लोहार असेल, सोनार असेल, भट असेल, तर एल शेपमध्ये हे पूर्ण बलुतेदार पद्धती तुम्हाला बघायला भेटेल। आता मी सेंटरमध्ये जे गार्डन लावले आहे तिथे आलो आहे। म्हणजे सेंटरमध्ये फाउंटेन बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर जे वेगवेगळे गुलाब असतील किंवा वेगवेगळे जे फुलं आहेत, आता इथे कुंदा आहे, जे वनस्पती आहेत त्यांचे नाव आणि त्याचे प्लांट इथे बघायला भेटतील तुम्हाला। खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे। आता आपण गार्डनमध्ये बाहेर जाऊ आणि जिथे मेन स्टॉल आहेत, तुम्ही या साईडला पाहू शकता स्टॉल आहे आणि असे गेट बनवले आहेत, तर तिकडं जाऊ। तर आपण आता जाणार आहोत स्टॉल्सकडे। तर तुम्ही पाहू शकता हे मेन गेट आहे। या साईडला प्लांट्स लावले आहेत, रोपटे जे काही भाजीपाल्यांचे रोपटे असतील ते। आणि कृषी विज्ञान केंद्र बारामतीचं आहे आणि त्या साईडला डॉक्टर मेडिकल स्टुडंट्स। तर मित्रांनो, मी सध्या आलो आहे भीमथडी सिलेक्ट असं एक दालन बनवले आहे त्या दालनामध्ये। तर या दालनाची विशेषता म्हणजे या दालनामध्ये तुम्हाला वेगवेगळे स्टॉल्स बघायला भेटतील। आता मी तुम्हाला दाखवतो। आता हे पाहू शकता असे स्टॉल आहेत। पूर्ण हा दालन तुम्ही स्टॉलचा बघू शकतो। हा पूर्ण दालन जे आहे स्टॉलचा आहे। आणि मित्रांनो, जर या दालनामध्ये भारतामध्ये जेवढे काही राज्य आहेत आणि तिथली जे काही पेहराव असतील, जे काही परंपरा आहे, तिथले म्हणजे कापड असतील, शूज असतील, ते सगळे इथे विकले जात आहेत। तर मी तुम्हाला मध्ये दाखवतो सर्व स्टॉल थोडक्यात। तर वेगवेगळ्या राज्यामध्ये जे वेशभूषा केली जाते त्याचे स्टॉल लागले, तुम्हाला विकत तुम्ही घेऊ शकता। आता मी तुम्हाला दाखवलं। यानंतर मित्रांनो, याच स्टॉलमध्ये
म्हणजेच याच सिलेक्ट भीमथडी जे दालन आहे याच दालनामध्ये एकदम सेंटरमध्ये तुम्हाला एक कॅफे म्हणजेच तुम्हाला इथे जॅगरीपासून जे काही टी असेल किंवा कॉफी असेल सर्व भेटत आहे. तर कॅफे टाईप बनवलं आहे आम्ही. जर मित्रांनो आज आपल्याला जर घरातली कामे करायची असेल तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी यूज करतो. जर तुम्हाला पीठ बनवायचं असेल तर त्यासाठी मशीन आहे. तुम्हाला जर मिरचीपासून मिरची पावडर बनवायचं असेल तर त्यासाठी मशीन आहे. भाकरी बनवायचं असेल तर गॅस वगैरे आहे. तर प्राचीन ग्रामीण संस्कृती जी होती, ट्रॅडिशनल पद्धत जी होती तर ती इथे दाखवली आहे, जसं की तुम्ही पाहू शकता. तर आता तुम्हालाच दाखवतो. इथं पण गिरणीमध्ये पीठ दळतो, पण इथं जातं पाहू शकता तुम्ही. भाकरीसाठी इथं चुलीचा वापर केला जातो आहे. मिरची करण्यासाठी इथं उखळ किंवा याला ठेचा काय म्हणतात आता माहीत नाही मला, पण तुम्ही पाहू शकता. त्यानंतर असे ग्रामीण जीवन दाखवलेलं आहे. पहिलं कसं ट्रॅडिशनल पद्धतीनं घरची कामे व्हायची ती पाहू शकता तुम्ही इथे, आणि खूप सुंदर वाटतं. नाव आहे ना का तेव्हा आता आपण इथून पुढे जात आहोत फार्मर्स मार्केट येथे. तर हे फार्मर्स मार्केट आहे. तर चला, पूर्ण खूप मोठं आहे हे पण. तर बघूया इथे काय काय कोणते कोणते स्टॉल्स पाहायला भेटतील. तर मित्रांनो, आपण आता तिसऱ्या दालनकडे जातोय. ते म्हणजे स्वयंसिद्धा. जास्ती करून इथं मुलींसाठी किंवा लेडीज लोकांसाठी शॉपिंगचे साहित्य दिसत आहेत. आपण बघूया. तर खूपच मोठं दालन आहे हे, कारण की झिगझॅग पद्धतीने बनवलेलं आहे. खूप दूरपर्यंत तुम्हाला पाहायला भेटेल. तर थोडक्यात तुम्ही पाहू शकता तुम्ही महालक्ष्मी महिला उद्योग गटानं काही क्रिएटिव्हिटी दाखवली आहे. शिक्षण स्वयंसेवा ट्रस्ट. तर मित्रांनो, याच दालनामध्ये एक साई कला पैठणी म्हणून एक शॉप आहे. तिथं तुम्हाला तब्बल 5 लाखांपर्यंत साड्या भेटत आहेत.
तर मित्रांनो आपल्या पुण्यामध्ये भेटत आहे तब्बल 5 लाखाची साडी. तर माझ्या हातामध्ये आहे सध्या ही 1.5 लाखाची साडी. फुलाची ओरिजिनल पैठणी हातमागाची पूर्ण हाताने तयार केलेली आहे. ₹13,000 सुरुवातीचा रेंज. सो बॅक साईडने जर बघितलं ना सेम डिझाईन येणार आहे पुढून आणि पाठीमागून. आता ही पुढची बाजू झाली की त्याच्या पाठीमागची बाजू सेम आहे. ते धागे वगैरे काही येणार नाही. धागे वगैरे जर असली ती मशीनची येते, ती पूर्ण हाताने विणलेली आहे. याच्या पण पुढची पण रेंज दाखवतो तुम्हाला. त्यानंतर अशी हाफ बॉर्डरमध्ये येते बघा, अशी हाफ बॉर्डरमध्ये येईल 84,000ची. एकच होती का तेवढी पैठणी? कोणती? ती 2 लाखवाली? हां ते एक तशा पुष्कळ आहे माझ्याकडं. ते कसं त्याला बनवायला वेळ लागतो ना, ते बनवायला कमीत कमी 3 ते 4 महिने लागतात एक पैठणी बनवायला. पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन असते त्याच्यावर. 84,000ची बघा. मग ही ऑल ओव्हर डिझाईनमध्ये आहे. जशी हा बॉर्डरमध्ये आहे पूर्ण ऑल ओव्हर डिझाईनमध्ये आहे. ही 1.5 लाखाची. त्यात काय धागा कोणता यूज केलाय अरे, काय? धागा एकच आहे. तुम्हाला एवढ्या पैठणी दाखवल्या ना सुरुवातीपासून, त्याचा आणि याचा धागा एकच आहे. त्याच्यामध्ये धाग्यामध्ये काही फरक नसतो. फक्त अशी पूर्ण डिझाईन काढलेली आहे बघा. ही 1,50,000ची पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन. साडी बनवायला 3 ते 4 महिने लागतात एक साडी बनवायला. पूर्ण हाताने काढावं लागते डिझाईन. पूर्ण हँडवर्क असतं. तर स्वयंसिद्ध दालन झाल्यानंतर जे तुम्हाला नंतरचं शेवटचं दालन बघायला भेटेल ते आहे फूड स्टॉल. तर विविध प्रकारचे जे फूड्स तुम्हाला इथं बघायला भेटतील, वेगवेगळ्या थाळी असतील. तर चला बघूया. तर हा पूर्ण फूड स्टॉलचा परिसर आहे. तुम्ही पाहू शकता खूप मोठा परिसर आहे आणि खूप सारी पब्लिक आली आहे. तर यामध्ये स्टॉलच्या समोर बसण्याची व्यवस्था केली आहे अशा प्रकारे. आणि खूप सारी फॅमिलीज येते आपलं फूड एन्जॉय करत आहेत. आणि स्टॉलला असे जास्ती करून या स्टॉलमध्ये बचत गट आहेत आणि प्रत्येक स्टॉलवरती बोर्ड पाहू शकता बचत गटाचे नाव आणि या स्टॉलला काय भेटते. जसं की इथं पाहू शकता तुम्ही मसाले वांगे, काळा घेवडा, आमटी, ऊस सगळं जे काही असेल ते पाहू शकता इथं. मोदक गव्हाचे मोदक असेल, पुन्हा हे थालीपीठ असेल आणि त्यापुढे प्राईस पण लिहिली आहे. मी निवांत काय काम होतं का? मासवडीचं पार्सल कितीला मिळेल? हे 3 वडे आणि ते 200 रुपये पूर्ण. तर आम्ही आता ट्राय करत आहोत मासवडी थाळी. तर घेतली आहे बघा ह्या स्टॉलमध्ये. तर ह्या फूड स्टॉलमध्ये असे फॅमिली खाली पण बसून जेवू शकतात. आणि अशा प्रकारे हात धुण्यासाठी बनवलं आहे आणि डस्टबिन वगैरे सगळी व्यवस्था इथे केली आहे. 4-5 दालन फिरल्यानंतर जे शेवटचं दालन आहे फूड स्टॉलचं त्याच्याच एंडिंगला इथं एक्झिट आहे. इथून तुम्ही या भीमथडी जत्रेच्या बाहेर पडू शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 2025मध्ये जी भीमथडी जत्रा भरली आहे पुण्यामध्ये त्याबद्दल माहिती दिली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नव्या असल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा.